रांजण येथील साईनाथ शिक्षण संस्थेच्या विद्यावर्धिनी निवासी आश्रमशाळेच्या 3 दिवसीय सांस्कृतिक कर्मण्य महोत्सवाचं उद्घाटन नाशिक आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेश पाडवी, प्रकल्प अधिकारी अनय नावंदर, भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, महामंत्री कैलास चौधरी, नगरसेविका जयश्री महाले, माजी नगरसेविका सुनीता वाणी, माजी नगरसेवक गौरव वाणी, गुलाबराव चव्हाण, आदित्य मलपुरे, सदस्य ताजा पावरा, पंकज पावरा, किसन संघाचे श्याम राजपूत, प्रगतशील शेतकरी निसार मकराणी, विलास डांबरे, स्वप्नील बैसाणे, संजय वाणी, नंदू जोहरी आदी मान्यवर उपस्थित होते। दीप प्रज्वलन करून 3 दिवसीय महोत्सवाचं उद्घाटन मोठ्या दिमाखात करण्यात आले। यावेळी नाशिक आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा म्हणाले, आपले आदिवासी पोरं शारीरिकदृष्ट्या सक्षम असतात, त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे। आपल्या पोरांनी नॅशनल लेव्हलला चांगलं प्रदर्शन केलं आहे। किशन तडवी किंवा कविता राऊत यासारखे खेळाडू आदिवासी विद्यार्थी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत। आपल्या विभागाने आता प्रत्येक आश्रमशाळेवरती क्रीडा शिक्षक, कला, संगणक शिक्षक देखील नियुक्त केली जात आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लपलेले गुणांना वाव मिळू शकते। आमदार राजेश पाडवी बोलताना म्हणाले, अशा क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून आपल्यात असलेले खेळाडू वृत्ती, खो खो, कबड्डी, हॉकी, व्हॉलीबॉल आपल्यामध्ये जे गुण असतील ते या ठिकाणी दाखवावे। विविध लेव्हल पावतो आपण पोचवावे। प्रकल्प अधिकारी अनय नावंदर कर्मण्य महोत्सवाला सुरुवात झाली। यामध्ये मुलांच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा चांगला प्रयत्न होत आहे। साईनाथ शिक्षण संस्थेचे प्रमुख डॉक्टर शशिकांत वाणी आपापले मनोगत व्यक्त केलं। यावेळी या संस्थेत शिक्षण घेऊन विविध उच्च पदावर असलेल्या विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। तसेच क्रीडा महोत्सव अजय नावंदर यांच्या हस्ते नाणेफेक करून क्रीडा महोत्सवाला सुरुवात करत खो खो हा सामना सुरू करण्यात आला। MTV न्यूज साठी प्रतिनिधी महेंद्र सूर्यवंशी, तळोदा। आज या ठिकाणी क्रीडा स्पर्धा ज्याचे उद्घाटक म्हणून माननीय दिनकरजी पवार साहेब, अप्पर आयुक्त आदिवासी विकास यांनी आता क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन केलं आणि मुलांच्या क्रीडा स्पर्धेला सुरुवात झालेली। या ठिकाणी काही खेळ मुलांचे त्यांनी पाहिलेत आणि या ठिकाणी संस्थेच्या सर्व या उपक्रमाचं माननीय पवारसाहेब, प्रकल्प अधिकारी नावंदर साहेब यांनी अतिशय समाधान व्यक्त करून या ठिकाणी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक कौतुक केलेले आणि मान्यवर आलेत। आमच्या संस्थेच्या कार्यक्रमाची शोभा वाढली म्हणून संस्थेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो। धन्यवाद।